नमस्कार मंडळी, मटन चिकनपेक्षाही भारी चव लागणारी अशी अख्खा मसूरची ही रेसिपी आज मी तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे। आता हा अख्खा मसूर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। आता यामध्ये पाणी घालूया आणि हा अख्खा मसूर स्वच्छ धुवून घेऊया। 2 ते 3 वेळा पाणी घालून आपण स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचं। तर हे बघा, अशा पद्धतीने पाणी घालून व्यवस्थित चोळायचा आहे हा अख्खा मसूर आणि चांगला धुवून घ्यायचा। तर मी 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता इथे मी 1 वाटी मसूर घेतलेला, तर मी 2 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हा अख्खा मसूर पाण्यासकटच कुकरमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं। अर्धा चमचा मी मीठ घातला आहे, नंतर लागेल तर पुन्हा एकदा घालू शकतो आपण। 1 चमचा भरून तेल घालायचं आहे। व्यवस्थित सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचे। झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। याला जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही। तर आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम केलेला आहे। 1 चमचा तेल घालायचं। एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा। गॅस मी स्लो ठेवला आहे आणि स्लो गॅसवरच हा कांदा चांगला परतवून घेतला। कलर चेंज झालेला आहे। एका साईडला हा कांदा आता करून घेऊया आणि यामध्येच 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे अख्खे घेतलेले आहेत आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा तो सुद्धा यामध्ये घालून छान परतवून घ्यायचा। त्यानंतर 1 मिनिटच परतायचं आहे, जास्त परतायचं नाही। त्यानंतर 1 वाटी मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं देखील यामध्ये चांगलं परतायचं आहे। त्यानंतर सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे। तर वाटणाचा मसाला आपला तयार झालेला आहे। पूर्णपणे थंड करून बारीक वाटून घ्यायचा। आता कुकर आपण पाहूया। तर मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकरमधली भाजी तुम्ही बघू शकता, अख्खा मसूर मस्त शिजलेली आहे। तर हे पहा, हाताने जर तुम्ही अशी बघितली तर एकदम मऊसूत झालेली आहे। आता इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल घातल्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घातलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या या रेसिपीमध्ये भरपूर घालायच्या, यामुळे भाजी खूप चविष्ट बनते। यानंतर हिंग पावडर घालायची। लसणाच्या पाकळ्या चांगल्या मस्त गोल्डन कलर येईपर्यंत चांगल्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता याचा कलर छान आलेला आहे। आता 1 तमालपत्र घालायचं। यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा देखील चांगला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा चांगला परतवून झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा। तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालते, म्हणजे अर्धा चमचा मीठ घालते आहे। मीठ घातल्यावर देखील चांगलं परतवून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण कमीच वापरा, कारण आपण अख्खा मसूर उकडताना देखील मिठाचा वापर केलेला आहे। आता पाव चमचा मी इथे हळद पावडर वापरलेली आहे। 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरायची, यामुळे रंग छान येतो। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर घालायचे आहे आणि हे सगळे जिन्नस तेलामध्ये छान परतवून घ्यायचे। असे तेलात मसाले परतल्यामुळे भाजीला तर्री देखील खूप छान येते। आता 1 मिनिट मी हे मसाले छान परतवून घेतलेले आहेत। यानंतर आपण जो मसाला बनवला होता कांद्याचा, तो वाटण मी केलेला आहे आणि ते वाटणाचा मसाला मी यामध्ये घातलेला आहे। आता हे देखील यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत अगदी हा मसाला 1 ते 2 मिनिटं चांगला शिजून यामध्ये घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता याला हळूहळू तेल सुटत आलेलं आहे। पहा काय मस्त तर्री आलेली आहे। आता मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला चांगला एक खदखदून कड काढून घ्यायचा। तर या मसाल्याला छान एक उकळी आलेली आहे। आता आपण अख्खा मसूर जो उकडून ठेवला होता तो अख्खा मसूर यामध्ये घालायचा आहे आणि कुकरचं भांडं धुवूनच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं। तुम्हाला ही रेसिपी म्हणजेच ही भाजी तुम्हाला किती पातळ हवी, किती घट्ट हवी, त्याप्रमाणे यामध्ये पाण्याचा वापर करायचा। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची। तर मी 7 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता काय मस्त तर्री आलेली आहे। सुगंध तर इतका घरभर सुटलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर मटन चिकन देखील विसरायला लावणारी अख्खा मसूरची ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। खूपच चविष्ट लागते, झटपट बनते, जास्त वेळ लागत नाही।
तुम्ही नॉनव्हेज ज्या दिवशी खात नसाल त्या दिवशी तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. अप्रतिम आणि टेस्टी लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.